हम्म. मग तुम्ही मारलात की तर नापास तुम्ही बाप नापास झाला म्हणायचं. कारण ती पोरं त्या पोरांना कसं हाताळायचं ते गुरु म्हणायचे ते तुमचे. आणि ते हाताळायचं कसं हाताळायचं, आपण सगळी व्यवस्था करायची. आता त्यात पोरगं 3.5 वर्ष 4 वर्षाचं आहे, तर खालती एक 4 इंच सोडून जागा जमिनीला त्या एवढा मोठा फळा करायचा भिंतीला, भिंतीत फळा खाली पट्टी, त्याला रंगीत कलरचे एक खडूचा बॉक्स आणून द्यायचा. ऐकून घे, सगळं आपण बसून सगळं शिस्तीत, आणि ते पाठीवरती हात फिरून माया करून सांगायचं. सांगण्याची सुद्धा पद्धत आहे, म्हणजे ती पोरं मन मोकळं करतात. लहानपणापासूनच सवय लागायची. बाहेर काय बघितलेले केलेलं असले काय तर मारामारी करायच नाही, तर त्यांच्या भाषेतून त्यांना काय, मग त्याला ते खडू सांगायचं, हे खडू कलरचे खडू आहेत, पांढरे ठेवायचं, आणि इथं तुला आपण चित्र काढायचं, रेखाचित्र काढ किंवा 2 अक्षरं लिही, तर ते बघून तू तिष्ट काढायचं. दरवाजावरती, भिंतीवर, दुसरी कुठं तरी रेघ मारायची नाही. फक्त तुला काय करायचं हे लिहायचं, करायचं ते तिथं लिहायचं. असं करून त्या पोराला लहानपणापासून वळण लावायचं. पुढं मग काय करायचं, बेरजेची गणित असलं 5 अधिक 2, 5 अधिक 2 असं धर तू, तर त्या 5 आणि 2 7 झालं. 7 लिहायचं, तो लिहितोय का बघायचं, नाही तर आपण चुकीचं लिहून ठेवायचं. हे चुकीचं लिहिलंय का वगैरे, मला येणं झालं गणित, तू जरा करून दाखव बघूया. सोपी गणित त्याच्याकडनं करून घ्यायची, वळण लावायचं. हे पोराला घरातली शिस्त ठेवायची, ती पोरं जगज्जेती होतात. त्याला आता चित्र, ते 3 वर्षाचं पोरगं आहे, ते चित्राची पुस्तकं मिळतात पुस्तकाच्या दुकानात, तिथं ओळख काढ. मी प्रयोग केलेला सांगतो. सविता आमच्या इथं होती, ते भारती पुस्तकालयामध्ये गेलो आणि सांगितलं, तर त्यानं सांगितलं, ह्या प्रकाशने मी वाचलेलं, ही मासिकं चांगली आहेत, हे कशी आहेत ती असं, ते मासिकाचं मी त्याला नाव सांगणार. गुरुजी एक असं करा, ते ह्याचं माझ्याकडे पुस्तक नाही आहे, तर तुम्हाला मी मंगळवारी, माझं दुकान बंद असते, मी जातोय खरेदीला, तुम्ही सोमवारी संध्याकाळी माझ्याकडे फक्त यादी द्या, केव्हाही तेव्हा द्या, मी मग पुढच्या मंगळवारी आलो की मग बुधवारी तुम्ही या दुकानात घेऊन जा. शेवटी सवितानं सांगितले, बाबा आता ही अंक आणि तुम्ही पुस्तकं बंद करा. चित्राची बारीक पुस्तकं मिळतात, ती चित्राची पुस्तकं पोर लावून द्यायचं. पुस्तक फाडलं तर मारायचं नाही, मारायचा हा प्रकार बंद करायचा. बघ, मुस्कडात देणं, इथे हार द्या, हार मार दे, हाय रागवायचं नाही. ती तुमची परीक्षा बघतात, तो तुमची परीक्षा बघतोय, तुम्ही काय करताय. मग त्यात पास व्हायचं झालं तर आपण पास व्हायचं, पोरांना पास करायचं. हे पोरांना लहानपणापासून वळण लाव. शाळेत काय झालं, संध्याकाळी जेवताना करताना किंवा झोपताना पाठीवरनं हात फिरवत विचारायचं, आज शाळेत काय झालं. तर इथे तो अनुभव सांगतो तुला, अनुभव माझा. इथं एक पूर्वी इथं लक्ष्मीच्या माडीवरती योगासनाचे वर्ग होते, नाही ते, हो. आणि ते वर्गाला मी जात होतो, पहिल्यापासूनच जात होतो. 3 महिने झालं मला तर सर्टिफिकेट सुद्धा दिली. बरं. त्या ते झाल्यानंतर तिथे एक दिवशी ते एक सर, ह्याचे शिवराज कॉलेजचे गरुड सर, आणि ते गरुड सर हे समोरून येते दिसले. मग ते आले ते विजय हवालदारकडे. विजय हवालदार सुद्धा त्यावेळेला योगासनला येत होता, आणि त्यावेळेला ते तिथनं आले, आणि तिथनं आल्यानंतर महाबळेश्वर इथं आहेत ना, त्यांनी इथं आले.
बोळात उभारलो तो सहज म्हटलं या सर तुमच्याकडेच यायला लागलोय म्हटले होते. आणि त्यांनी सांगितलं सविता कुठं आहे. तर मला कॉलेजमध्ये येताना मला तयारी करून यावं लागत होती, इतकी ती पोरगी हुशार आहे. आणि त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं की तुम्ही ह्याच्याकडे जरा लक्ष द्या. सांगायचं तात्पर्य काय, हे असं पोरं तयार करावे. ती जगज्जेती झाली पाहिजे. पैसे ठेव, पैसे पोरांच्यासाठी करायचंच, नुसत्याहीने करून आपण संपवण्याचं नाही. तुम्ही काय केलं ह्याला कोण विचारत नाही. तुम्हीच्या ती मुलं शहाणी आणि विद्वान झाली, जगज्जेती झाली तर काय होते, त्याचं समाधान जे आहे ते कोटी रुपये जरी ठेवला असतो तरी ते मिळत नाही. हे काय नाही, भेटलास तू त्यातला तज्ज्ञ आहेस म्हणून तुला मी सांगितलं, माझ्या आतला आंतड्यातलं बोल.